तुम्ही दुःखी आहात तर. आमेन म्हणाल का? जर तुम्ही दुःखी आहात, जर तुम्ही आजारी आहात, जर तुम्ही निराश आहात, तुम्ही धन्य आहात. मी सांगत नाही, देवाचं वचन सांगत. आता धन्य म्हणजे काय? धन्य म्हणजे आशीर्वादित. पहा, डोंगरावर प्रभू येशू ख्रिस्ताने प्रवचन दिलं आणि या प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? मत्तई शुभवर्तमान याचा 5वा अध्याय, मत्तई शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 4थं वचन. मत्तई शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि बरोबर 4थं वचन. जे शोक करीत आहेत, जे शोक करत आहेत ते धन्य. शोक म्हणजे काय हो? बोला ना. शोक म्हणजे काय? किती लोकांना शोक वचन कळालं? शोक, रडणे. व्हेरी गुड. जे शोक करत आहेत ते धन्य, त्यांचं, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. नाही, त्यांचं काय लिहिलंय? हा, त्यांचे सांत्वन करण्यात येईल. त्यांचं सांत्वन. आमेन म्हणा. आमेन. जे शोक करत आहेत, जे दुःखी आहेत, जे निराश आहेत, जे पिडलेले आहेत, जे त्रासामध्ये आहेत, जे त्रस्त आहेत. कुणी आजाराने त्रस्त आहे, कुणी कर्जाने त्रस्त आहे, कुणी दुःखाने त्रस्त आहे, नाही का? वेगवेगळ्या समस्या घेऊन तुम्ही प्रभूकडे आलेले आहात. आणि नीट लक्ष द्या, त्रास हा चांगल्या माणसालाच होतो. त्रास कोणाला होतो? काल आम्ही भेंड्यामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी एक पेशंट साठी प्रार्थना करायची होती, परंतु ते पेशंट आमच्या अगोदरच नगरला हॉस्पिटलमध्ये ते लोक निघाले. आणि आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी पोहोचलो, त्या ठिकाणी 3-4 बाया आल्या. ते म्हणे, फार चांगली बाई हो, आणि ती काय बरी होत नाही, त्याच्यासाठी पास्टर प्रार्थना करा, नाही का? तिचं दुःख या तिघींना झालं, त्या ढसाढसा रडायला लागल्या. आणि मग आम्ही त्यांना फोन केला, तुम्ही कुठे पोहोचले? ते म्हणे, आम्ही नेवासा फाट्यावर पोहोचलो. म्हटलं, आम्ही नगरला येते, तुम्ही तिथं थांबा. ते नेवासा फाट्याला थांबले. तिथं गेलो. तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी गाडी थांबवली. गाडी थांबवल्यावर आमची ते वाट पाहत होते, नाही का? त्या बहिणीसाठी प्रार्थना केली, नाही का? ज्यावेळेस आम्ही गेलो, तिचा चेहरा दुःखी होता, परंतु प्रार्थना केली, ती हसायला लागली. एक समय प्रार्थनेमध्ये एनर्जी आहे, प्रार्थनेत ताकद आहे, प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. आणि म्हणून रडण्याचा समय. जे शोक करत आहे, होऊ शकतं आज तुम्ही दुःखी आहे, तुम्ही कितीतरी दिवसापासून आजारी, तो आजार बरा होत नाही, त्याच्यामुळे तुम्ही त्रस्त आहे. होऊ शकतं शेतीचा विषय सांगितला, निकाल अजून बाजूने नाही, 5.5 एकर जमीन तुमची, निकाल भेटला नाही, तुम्ही दुःखी आहे. माझं मला कधी मिळेल, नाही का? तुम्हाला कंबरेचा आजार आहे, तुम्ही त्रस्त आहात. शेजारी भांडत आहे, पत्नी भांडत आहे, पती भांडत आहे, नाही का? मुलं चिडचिड करत आहे, मुलं तुम्हाला बघत नाही, तुम्ही एकटे आहात, तुम्ही त्रासात आहात, तुम्ही दुःखी आहात. पण बायबल सांगतं, जे शोक करत आहे ते धन्य, त्यांचं सांत्वन करण्यात येईल. त्यांच्यासाठी एक वेळ आहे. आमेन म्हणा, नाही का? त्यांच्यासाठी एक वेळ आहे, नाही का? परमेश्वर उत्तर देणार आहे, सांत्वन करण्यात येईल. म्हणजे निश्चितच दुःखातून हसण्याचा दिवस असणार आहे, आनंदाचा दिवस असणार आहे, नाही का? आम्हाला गडबड करायची नाही का? अनेक जण ज्यावेळेस त्रास माणसाच्या जीवनात येतो, दुःख येतं, कधी कधी तुम्ही चर्चला येता आणि मोठी परीक्षा होते, काहीतरी घटना घडते, आणि मग तुम्ही म्हणता, मी चर्चला जात होते, हे का घडलं? आता मी चर्चला, मग देवाने असं का केलं? देवाला समजत नव्हतं का? अनेकदा मी पाहिलं, काही पेशंट आजारी पडतात, आजारी पडल्याच्या नंतर ते थकलेले असतात, वयोवृद्ध झालेले असतात. ते पास्टरांना सांगतात, पास्टर प्रार्थना करा, पास्टर प्रार्थना करतो, परंतु देवाने त्यांचं मरण लिखित ठेवलेलं असतं.
नाही का, जीवन आणि मरण हे लिखित आहे, नीट लक्ष द्या. ज्यावेळेस मरायचं त्यावेळेस आम्ही मरणार, मरण थांबू शकत. मग ते देवाला दोष देतात, ते पास्टरला दोष देतात. तुमची प्रार्थना देवाने ऐकली, नको प्रार्थना, नको चर्च. परंतु ते वेळेची वाट पाहत नाही, नीट लक्ष द्या. माझ्या जीवनात दुःख का आहे? आज तुम्ही दुःखातून जात आहात, समस्यातून जात आहात. सुरुवात कशीही होऊ द्या, प्रेज द लॉर्ड, पण शेवट चांगला होणार आहे. आमेन म्हणाल. सुरुवात कशीही, पण शेवट किती लोकांना वाटतं नाही का? कारण जे शोक करत आहेत ते धन्य, त्यांचं काय करण्यात येईल? जर तुम्ही प्रभू मध्ये आहात, जर तुम्ही विश्वासात आहात, जर तुम्ही प्रार्थनेत आहात, किती दुःख आलं, तुम्ही प्रभू बरोबर चाललात, पवित्र आत्मा तुम्हाला गाईड करणारे, मार्गदर्शन करणारे, तुम्ही कशा प्रकारे प्रभू मध्ये चालावं. कधी कधी आम्ही व्हायबल होतो, आम्हाला कळत काय करावं सुचत नाही. परंतु जर तुम्ही प्रभू मध्ये तुम्ही चालणार आहात, वाढणार आहात, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेणार आहात, चर्च मध्ये येणार आहात, त्या परिस्थितीचा तुम्ही सामना करणार आहात. काय करणार आहात नाही का? योसेफाला 12 भाऊ होते. योसेफाची परिस्थिती कठीण होती. हालेलुया. किती भाऊ होते? 11 का 12? 11. आणि योसेफ 12. प्रेज द लॉर्ड. योसेफाच्या जीवनामध्ये दुःख होतं, नीट लक्ष द्या. मग ते दुःख का होतं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. काही दुःख आम्हाला काही गोष्टी शिकवतं. जर दुःखच येणार नाही तर सुखाचा अनुभव, सुखाचं महत्व कळणार नाही. मग दुःख यासाठी असतं, नीट लक्ष द्या. ते दुःख आम्हाला आशीर्वादित करणारे ठरतं. त्या परीक्षा आम्हाला विजय देणाऱ्या ठरतात. त्या परीक्षा आम्हाला समस्यातून बाहेर काढणाऱ्या असतात. त्या परीक्षा द हार्ट ऑफ ब्रोकन, म्हणजे परमेश्वराला भग्न आणि अनुतृप्त हृदय प्रिय आहे. कधी कधी दुःख ज्या वेळेस येतं, ज्या वेळी होते दुःख, त्या वेळी मिळते सुख, नाही का? त्यावेळीच तुम्ही प्रभूचा धावा करता. योसेफ दुःखातनं चाललेला आहे. योसेफाला 11 भावाने विकलं. योसेफाच्या वडिलाचं नाव काय? याकोब. याकोबाला किती मुलं होते? सगळे 12. आणि योसेफ अत्यंत धार्मिक होता, अत्यंत ज्ञानी होता, प्रार्थनेमध्ये होता. परंतु या योसेफाला दुःखातनं जावं लागणार आहे, संकटातून जावं लागणार आहे. 11 भाऊ त्याचा द्वेष करत होते. त्याला 11 भावाने विहिरीत लोटलं, मारलं. दुःख आलंय. कुठला समय चालू आहे? दुःखाचा. त्याने देवाला सोडलं नाही, त्याने प्रार्थना सोडली नाही. नीट लक्ष द्या. त्याला विकलं. तो कुठे आला? कुठल्या देशात आला? मिस्र देशात आला. पोटिफराच्या घरात तो नोकरी, त्या ठिकाणी तो नौकर म्हणून काम करू लागला. पोटिफराला विकलं. नीट लक्ष द्या. दुःख सोडायला तयार नाही. दुःखाचा समय त्याच्यावर आळ घेण्यात आली. त्यांनी काहीच केलं नव्हतं. 7 वर्ष त्याला कुठं जावं लागलं? जेलमध्ये गेला. किती वर्ष? तुम्ही दम धरणार का? मला नाही वाटत कोणी 5 दिवस जर जेलमध्ये गेलं तुम्ही म्हणता देवा ही काय परिस्थिती आणली. नको रे बाबा, तू मी आता प्रार्थना करत. त्यांनी प्रभूला सोडलं नाही, परंतु देवाला त्याच्याद्वारे मोठं काम करायचंय. देवाला त्याला शिकवायचंय. तो तुटला. द
हार्ट ऑफ ब्रोकन, त्याचं हृदय तुटलं, तो जेलमध्ये, तो प्रार्थना करत आहे, तो देवाला धन्यवाद देते. प्रत्येक परिस्थितीमध्ये तो परमेश्वराची उपकार स्तुती करत आहे. त्याला एक दान मिळालं. कुठलं दान? स्वप्नाचा अर्थ सांगण्याचं दान. नाही का, तो प्रार्थना करू लागला जेलमध्ये, तो स्वप्नाचा अर्थ सांगू लागला. दुःख जीवनामध्ये कुठे? जेलमध्ये. किती वर्ष? 7 वर्ष त्रास आहे. परंतु त्या 7 वर्षाच्या नंतर एक विशेष बक्षीस त्याला भेटणार आहे, एक विशेष प्रमोशन त्याचं होणार आहे, एक विशेष रिवॉर्ड त्याला मिळणार आहे. तो त्या 7 वर्षाच्या नंतर मिसर देशाचा राजा होणार आहे. आमेन म्हणा. पण त्याला जावं लागलं. बघा, त्याला विकलं. कुठं विकलं? कुठल्या देशात विकलं? मिसर. कशासाठी देवाने त्याला मिसरात आणलं? नीट लक्ष द्या. त्या देशाचा तो काय होणार आहे? पंतप्रधान. 7 वर्ष कठीण आहे जेलमध्ये. नाही का, कधी कधी मी आजारी, आम्हाला कळत नाही मी का आजारी. कधी कधी माझ्यावर कर्ज आहे, आम्हाला कळत नाही मी का त्रासात आहे. कधी कधी आम्ही बिझनेस मध्ये सक्सेस होत नाही, आमचा धंदा सक्सेस होत नाही, काहीतरी कारण आहे. मी त्रासात आहे, मी रडत आहे, कारण आहे. हालेलुया. आणि त्या समस्यातून तो एक वेळ आहे, आजारपणाचा एक वेळ आहे, दुःखाचा एक वेळ आहे. परंतु एक वेळ येणार आहे, वचन सांगतं, जे शोक करत आहे ते धन्य, कारण त्यांचं सांत्वन होईल. सांत्वन होईल म्हणजे काय? त्यांचं दुःख आनंदात बदलणार आहे. नाही का, आज अनेक जण या ठिकाणी असतील, कदाचित तुमच्याकडे घर नसेल, परंतु आता घर आहे. तुम्ही छपरामध्ये होते, आता बंगल्यात आहात. आमेन म्हणाल का? नाही का, पूर्वी भाकर भेटत नव्हती, आता भाकर भेटत आहे. पूर्वी नोकरी नव्हती, आता नोकरी आहे. तुम्ही पूर्वी रडत होते, आता हसत आहेत. आता काही रडत आहेत, ते हसणार आहेत. त्यांचे दिवस चांगले येणार आहेत. नाही का, प्रत्येक गोष्टीचा समय आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाचं वचन सांगतो की जे शोक करत आहेत ते धन्य. परंतु तुम्हाला जे करायचंय, तुम्हाला जे बरं करायचं आहे, बरं म्हणजे काय? जे चांगली कर्म तुम्हाला करायची ती सोडायची. तुम्ही चर्च मध्ये येत आहात, तुम्हाला कंपल्सरी चर्च मध्ये येणं गरजेचं आहे. नाही का, तुम्ही तुमचं अर्पण, तुम्ही गरिबांना जर मदत करत आहात तर तुम्ही ती मदत थांबवणं नाही का चुकीचं आहे, ती तुम्हाला करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. नाही का, आमच्याकडे आशा आहे, होप आहे की माझं चांगलं होणार आहे. माझी सुरुवात कशी जरी असेल तर माझा शेवट कसा होणार आहे? परमेश्वर चांगला करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आमच्या जीवनात ख्रिस्त आहे, जर आमच्या जीवनात प्रभू आहे, जर आमच्याकडे विश्वास आहे, तर आम्ही नक्कीच प्रत्येक परिस्थितीमधून काय होणार आहेत? प्रेज द लॉर्ड. आम्ही विजयी होणार आहोत. प्रत्येक परिस्थितीतून जर आम्ही कठीण परिस्थितीतून जात आहोत तर आमच्यासाठी गुड न्यूज आहे, आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की जे शोक करत आहेत ते धन्य, त्यांचं सांत्वन होणार आहे, दुःखाचा अंत होणार आहे. आमच्या बरोबर जर वाईट घडत आहे, आमच्या बरोबर काय घडत आहे, पण त्या गोष्टीचा सामना तुम्ही करत आहात, चालेल, काही हरकत नाही. वाईट जरी घडत आहे नाही का, तुम्ही त्याचा सामना करण्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला काय करणार आहे? ताकद देणार आहे, गाईड करणार आहे नाही का. परमेश्वराचा आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तुम्हाला वचनाप्रमाणेच जीवन जगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे प्रभू मध्ये आहेत असे बरेच लोक मी पाहिले आहे की जे दुःखी होते, रडत होते, कर्जामध्ये होते, नंतर त्यांची आशा परमेश्वराने पूर्ण केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही का, ज्यांना गव्हर्नमेंट जॉब नव्हता, मी पाहिलं माझ्या मिनिस्ट्रीमध्ये, सेवेमध्ये, की त्यांना गव्हर्नमेंट जॉब भेटला नाही का. परमेश्वराने त्यांना धुळीतून काढून अधिपतीच्या पंक्तीस बसवलेला आहे.
आमेन म्हणाल का? नाही का? आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला काय सांगतं, याकडे आम्हाला आमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. जो सत्याने चालतो, जो वचनाप्रमाणे चालतो, नाही का, त्याच्यावर परीक्षा येणार आहे. परीक्षा कुणावर येतात? जे चांगले लोक आहेत. समस्यातून कुणाला जावं लागतं? नाही का? जर तुम्ही परीक्षेतून जातेत, संकटातून जाते, तुम्ही चांगले आहात, तुम्ही धन्य आहात. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताला देखील परीक्षेमधून जावं लागलं. त्यांनी काहीच केलं नाही, त्याच्यावर आरोप केले, नाही का? तू असा आहेस, तू तसा आहेस, खोटे आरोप केले. बरब्बाला सोडा, येशूला क्रूसावर टाका. त्याला विकलं, त्याला फटके मारले. तो म्हटला, हे बाप्पा, तू त्याने चांगलं केलं. आमेन म्हणा. नाही का? शेजारी मला त्रास देतोय, मग मी पण शेजाऱ्याला सोडणार नाही. त्यांनी मला मारलं, मी त्याला मारणार. तिने माझ्या झिंजा धरल्या, तिची वेळी मी तिच्या झिंजा धरणार. तिने असं केलं, मग मी तसं करणार नाही. हालेलुया म्हणा. तुम्हाला जे चांगलं करता येतंय, कर्म, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्यावर प्रेम करा. तुम्हाला वाईटाला बऱ्याने जिंकायचं आहे. कोण गाईड करत आहे? पवित्र आत्मा. कोण गाईड करत आहे? पवित्र आत्मा. आमेन म्हणा. एक वेळ आहे, तुमचं दुःख आनंदात बदलणार आहे. एक वेळ येणार आहे, तुम्ही आशीर्वादित होणार आहात. एक वेळ येणार आहे, समस्या सुटणार आहे. एक वेळ येणार आहे, प्रत्येक समस्यातून परमेश्वर तुम्हाला बाहेर काढणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणा. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला वचनाप्रमाणे जीवन जगणं अत्यंत गरजेचं आहे, महत्वाचं आहे. आणि म्हणून 1 पेत्र 5:8 मध्ये असं म्हटलं की सावध असा, जागे राहा, कारण तुमचा शत्रू शैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावं, कुणाला फाडावं याच्या शोधामध्ये फिरत आहे. तो शोध घेत आहे की कोणाला गिळावं आणि कुणाला फाडावं. पहा, बायबल काय सांगतो, जे अश्रूपूर्ण नेत्राने पेरणी करत आहेत. तुम्ही दुःख भोगत आहात, तुम्ही समस्यामध्ये आहात, तुम्ही अडचणीत आहात, नाही का? तुमच्या बरोबर वाईट घडत आहे. तुम्ही या विचारात आहात की माझ्या बरोबर हे का घडत आहे, मी या समस्यातून का चालले, मी बरी का होत नाही, माझा आजार बरा का होत नाही, माझं दुःख आनंदात बदलत का नाही, माझा पती बदलत का नाही, माझी पत्नी बदलत का नाही. तुम्ही रडत आहे, माझ्या प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाही, जे बंद दरवाजे माझ्यासाठी ते का उघडत नाही. तुम्ही अश्रूपूर्ण नेत्राने पेरणी करत आहे. बायबल असे सांगतं, स्तोत्रसंहिता 126, स्तोत्रसंहिता 126 आणि 5 आणि 6 वचन पहा. जे अश्रूपूर्ण नेत्राने पेरणी करीतात ते हर्षाने कापणी करतील. पहा देवाचं वचन काय सांगतं. हा, वाचन काय, पटापट वाचा. हा, माईक चालू करा, व्यवस्थित वाचा. हा, जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करीतात, जे अश्रूपूर्ण नेत्राने पेरणी करत आहेत ते हर्षाने कापणी करतील. आमेन म्हणा. नाही का? तुम्ही रडत आहात, अगरबत्ती जळत इतरांना सुगंध मिळते, मेणबत्ती जळत इतरांना प्रकाश मिळते. तुम्ही जळत आहात, तुम्ही दुःखी आहात, तुम्ही रडत आहात, तुम्ही जळत आहात म्हणजे तुमच्या समस्यामध्ये, तुमच्या आजारामध्ये, तुमच्या प्रॉब्लेम्स मध्ये. जसं मी यौसेफाविषयी सांगितलं, यौसेफ पीडित झाला, यौसेफ जेलमध्ये गेला, दुःख आलं, परंतु त्याने प्रभूला सोडलं नाही. योब दुःखी झाला, पीडला, त्याला गळवाचे फोड आले, त्याने प्रभूला सोडलं नाही. एक वेळ आली आणि देवाने योबाला दुप्पट आशीर्वाद दिले. आमेन म्हणा. आमेन. एक समय आहे, जे अश्रूपूर्ण नेत्राने पेरणी करतील ते हर्षाने कापणी करतील. हा, पुढचं वचन,
जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंड्या घेऊन येईल. आमेन. खात्रीने प्रभू तुम्हाला खात्री देत आहे. आमेन बरा. तो पेंड्या घेऊन येईल. हालेलुया. नाही का तो काय करील? आमेन बरा. आमेन. किती लोकांचं लक्ष आहे? नाही का? पुन्हा एकदा वाचा. हा. जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो हा. तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंड्या घेऊन येईल. तो खात्रीने पेंड्या घेऊन तुम्ही पेरणी केलेली. कशी पेरणी केली? अश्रुपूर्ण नेत्राने. आमेन बरा. नाही का? तुम्ही पेंड्या हेल बांधणार आहात. गाड्याच्या गाड्या हेल. प्रेज लॉर्ड. जितके अश्रू तुम्ही वाहिले तितकी पेरणी केली. जितकं दुःख आहे, जितक्या समस्या, जितक्या अडचणी, जितके प्रॉब्लेम्स आहेत, जितक्या समस्यातून तुम्ही गेला त्याची कापणी होणार आहे. आणि म्हणून जर तुम्ही अश्रुपूर्ण नेत्राने पेरणी करत आहे, तुम्ही दुःखात आहे, तुम्ही संकटातून चाललात, हे माझ्या बरोबर का घडत आहे? घाबरू नका. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. देव तुमचं दुःख आनंदात बदलत आहे. नाही का? योसेफ मिस्रात आला. एक देवाची योजना आहे. कारण त्या देशात तो काय होणार आहे? राजा होणार आहे. जर भावाने त्याला विकलं नसतं, नीट लक्ष द्या, तो मिस्रात आला असता का? मग ती परीक्षा त्याच्यासाठी योग्य आहे का अयोग्य? मग ज्या परीक्षेतून तुम्ही चाललात ती योग्य का अयोग्य? जर तुम्ही आजारी नसतात, इथं आले, येशू कळाला नाही का? समस्या चांगली ही समजली नाही का? तुम्ही शोक करत आहे, तुम्ही धन्य आहात. तुम्ही म्हटले असता, हे बाई माझ्या जीवनात दुःख काय? हा. मग दुःख घेऊन काही लोक टेन्शन मध्ये काय करत आहेत? आत्महत्या, रडत आहेत. परंतु आज समजलं दुःख माझ्या चांगल्यासाठी आहे. आमेन म्हणा. आमेन. नाही का? माझं हृदय तुटलेलं आहे. द हार्ट ऑफ ब्रोकन. परमेश्वराला भग्न हृदय प्रिय आहे. भग्न म्हणजे तुटलेलं. आमेन म्हणा. आमेन. तुटलेलं हृदय. तुमचं हृदय तुटत आहे लेकरासाठी. नाही का? हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसं स्तोत्रकर्ता म्हणतो, माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. लुलपत आहे. नाही का? हृदय तुटलेलं आहे, लुलपत आहे. द हार्ट ऑफ ब्रोकन. लेकरासाठी हृदय तुटत. माझे लेकर बदलायला पाहिजे, त्यांनी दारू सोडायला पाहिजे. हृदय तुटत आहे, रडत आहे. माझी सून बदलायला पाहिजे, रडत आहे. माझा पती बदलायला पाहिजे, रडत आहे. कर्ज कोणी घेतलंय, देत नाहीये. माझे उसने पैसे मला भेटत नाही, हृदय तुटलंय. मी आजारी आहे, कोणीतरी मला उगाच भांडत आहे. शेजाऱ्याने दुश्मनी ठेवली. लेकर माझं ऐकत नाही, हृदय तुटलेलं आहे. नाही का? हे हृदय शांत कुठं होईल? हे हृदय कुठं शांत होईल? कोण याला शांत करील? हालेलुया म्हणा. हालेलुया. हे दुःख कोण आनंदात बदलील? या समस्या कोण सोडवी? तुम्ही धन्य. तुमचं दुःख आनंदात बदलणार आहे. तुमचे अश्रू. आई तान्या लेकराला विसरेल, परंतु प्रभू म्हणतो, मी तुला कधीच विसरणार नाही. मी माझ्या तळ हातावर तुला कोरून ठेवलंय. मला तुझी काळजी. मी यौसेपाला मिस्रात यासाठी आणलं. यौसेपाला मी जेलमध्ये दुःखात यासाठी टाकलं. त्याचं प्रमोशन आहे. तो राजा होणार आहे. मी तुझ्या जीवनात समस्या यासाठी आणल्या, तू माझ्यामध्ये वाढणार आहे. मी कोण आहे हे तुला समजणार आहे. मीच तुझ्या दुःखाचा परिहार करू शकतो. मीच तुझं दुःख आनंदात बदलू शकतो, याची जाणीव मी तुला करून देणार आहे. आमेन म्हणाला. मी तुझा देव आहे. मी तुला कधी टाकलं नाही, मी तुला कधीच सोडलं नाही. आज होऊ शकतं लोक तुला हसत असतील, लोक म्हणत असतील तू गरीब आहेस, तुझ्याकडे पैसे नाही, तू कर्ज बाजारी, तू कधी सुधारणार नाही.
तुझी परिस्थिती कधी बदलणार नाही, परंतु एक दिवस येत आहे, तो तुला राजा करत आहे, तो तुला विजय देत आहे, तो तुझं संकट, तो तुझं दुःख आनंदात बदलत आहे, तो तुझ्या समस्या सोडवणार आहे, तो तुझे आजार बरे करणार आहे. प्रत्येक गोष्टीचा समय आहे, वेळ आहे. म्हणून मला प्रभू बरोबर चालायचंय, मला ख्रिस्ता बरोबर चालायचंय. माझे अश्रू तो पाहत आहे, माझं दुःख तो पाहत आहे. 7 वर्ष तो जेलमध्ये, आणि तो 7 वर्ष प्रार्थना, त्याने काहीच केलं नाही. येशूने काहीच केलं नाही. त्याच्यावर आरोप केले, त्याला पकडलं, त्याला 39 फटके मारले, त्याला क्रुसावर टांगलं, त्याचं संपूर्ण रक्त वाहिलं नाही का. त्या ठिकाणी लगेच देवदूत आले असते आणि सगळ्यांना मारून टाकलं असतं. 70,000 देवदूत आले असते. आमेन म्हणा. येशूने एक जर आज्ञा सोडली असती की जितके लोक मला क्रुसावर मारत आहे त्यांना सगळ्यांना मारून टाका, मिखाएल आणि त्याचं सैन्य आलं असतं. येशू म्हटला, हे बापा तू त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत नाही का. मला चांगलं करायचंय. या परिस्थितीमध्ये सैतान टपलेला आहे, कुणाला गिळावं, कुणाला फाडावं नाही का. शैतान आम्हाला राग, या सर्व प्रकारच्या परिस्थितीतून तो घेऊन जात आहे, समस्यामधून तो घेऊन जात आहे. परंतु आमेन म्हणा, हालेलुया. आम्हाला सावध होण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला सावध होण्याची गरज आहे. बायबल सांगतो, जे अश्रू पूर्ण नेत्राने पेरणी करतात ते हर्षाने काय करतील, कापणी करतील. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पहा 50 अध्याय 15 पासून योसेफ काय म्हणत आहे आणि योसेफाच्या बापाला काय वाटलं पहा. उत्पत्ती याचा 50 अध्याय 15 पासून वाचा. वाचन करा म्हणजे आपल्या लक्षात येईल. माईक मध्ये वाचा म्हणजे ऑनलाईन ऐकत आहेत लोक. 50 अध्याय पटापट काढा. 15 पासून. आपला बाप मेला हे मनात आणून योसेफाचे भाऊ म्हणू लागले, आता योसेफ कदाचित आमचे वैर करेल व आपण त्याचे जे वाईट केले त्याचे तो पुरे उकटे काढेल. काय म्हटलं योसेफाचे भाऊ? आपला बाप मरण पावला हे मनात आणून योसेफाचे भाऊ म्हणू लागले, आता योसेफ कदाचित आपला द्वेष करील. त्यांनी योसेफास सांगून पाठविले की आपल्या पित्याने मरणापूर्वी आम्हास आज्ञा केली ती अशी, तुम्ही योसेफास सांगा, तुझ्या भावांनी तुला वाईट केले, हा त्याचा अपराध व पातक याची क्षमा कर. आता आपल्या पित्याच्या देवाचे जे आम्ही दास त्या आमचा अपराध क्षमा करा अशी आम्ही विनंती करतो. हे त्यांचे भाषण ऐकून योसेफास रडू आले. आमेन म्हणा, आमेन म्हणा नाही का. योसेफाच्या 11 भाऊ, त्यांना असं वाटलं आता हा राजा झालाय, आता आम्हाला शासन करील, तो आम्हाला क्षमा करणार नाही. आम्ही त्याचं वाईट केलं, आम्ही त्याला विकलं, आम्ही त्याला विहिरीमध्ये ढकलून दिलं, पण आता तो कोण आहे नाही का, बाप मेला, आता हा आम्हाला सोडणार नाही का. ज्यावेळेस भाऊ आले, भाऊ त्याच्यात नाही का वचन सांगतं की 11 पेंढ्याने माझ्या पिंडीला काय केलं. आता हे नंबले कुणासमोर, ज्याला त्याने विकलं. आमेन म्हणा नाही का. सुरुवात कशी झाली, कशी का वाईना, आता शेवट कसा होतंय बोला ना. आमची सुरुवात कशी असू द्या, परिस्थिती कशी असू द्या, आता मी दुःखात आहे, आता नाही का फुपाट्यात आहे, आता मी दरिद्री आहे, परंतु मला विजय मिळणार आहे, माझं कल्याण होणार आहे. आमेन म्हणा. सुरुवात विकलं, जखमा झाल्या, लोटलं, परंतु या ठिकाणी योसेफाकडे एक हृदय. कोणतं हृदय? आमेन म्हणा. तो रडत आहे कुणासाठी? भावासाठी. आमेन म्हणा. त्याच्यामध्ये पवित्र आत्मा,
त्याच्यामध्ये देवाचं प्रेम आहे. बायबल सांगतं देव प्रीती आहे. तुम्ही काय करत आहात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि मग कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही कसं वागावं. तुम्ही व्हायबल होता, तुम्हाला समजत नाही. काही लोक आत्महत्या करतात, काही लोक दारू पितात, काही लोक वेगवेगळ्या गोष्टी, तंबाखू, मिसरीचा बोकणा. मला नाही टेन्शन, मी टेन्शन मध्ये. माझ्या बरोबर असं झालं म्हणून मी असं करणार, म्हणून मी प्रार्थना सोडली, म्हणून मी देवाला सोडलं. नीट लक्ष द्या. शैतान तुम्हाला परीक्षेमध्ये टाकत आहे. शैतानाची इच्छा आहे की तुमचा नाश व्हावा. परंतु तुम्ही योसेफासारखे जर देवाला धरून चालणार आहात, प्रभूला धरून चालणार आहात, तर नक्कीच तुमचं दुःख आनंदात बदलणार आहे. तुमचं सांत्वन होणार आहे, तुम्हाला यश मिळणार आहे, तुम्ही आशीर्वादित होणार आहात. योसेफ रडला. बायबल पुढे काय सांगतो? हा वाचा. तुम्ही माझे वाईट योजिले, तुम्ही माझं वाईट योजिलं, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे, अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते. आणि ती घटना कशासाठी झाली? चांगल्यासाठी. तुम्ही माझं वाईट केलं, तुम्ही मला विकलं की नाही? तुम्ही मला विहिरीत ढकलून मी कुठं गेलो? कुठल्या देशात? बोला ना. मिसर. कुठं कामाला राहिलो? पोटिफराच्या घरी. त्या बायाने माझ्यावर काय घेतली? मी कुठं गेलो? जेलमध्ये. पण ते चांगलं झालं तो बघतो. तुम्ही जरा मला विकलं नसतं, तुम्ही मला विहिरीत टाकलं नसतं, तर मिसरात पोचलो असतो का? हालेलुया म्हणा ना. हालेलुया. नाही का? तुम्ही दुःखी नसते तर इथं आले नसते. सुखी असते ना, पैसा असता ना, कोण पळक पैलवान, कोण पाळक, कशाला जायचं? माझं बरं आहे, मी चांगला आहे, मी चांगली. अगं बाई मी धट्टी खट्टी. हा बोला ना. हालेलुया. तुमचं दुःख तुम्हाला इथं घेऊन आलं. कुठं आलं? कुठं आले तुम्ही? बोला ना. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कसेही असा, कुठं या, चर्च मध्ये या. तुम्ही कशाही परिस्थितीत असा, प्रत्येक गोष्टीचा समय आहे. आपण बरा. योसेफ म्हणतो भाऊ वेगळा विचार करत आहे, आता हा आम्हाला सोडणार नाही. अरे ते वेड्या हो, तुम्ही वेडे झाले का? तुम्ही मला विकलं म्हणून तर मी राजा झालो. मग ही कुणाची योजना आहे? मग दुःख कुणाची योजना? दादानी शेती विकली, परत मिळाली. कुठं आले? इथं आले. बरं इथं येणं ही कुणाची योजना? ही देवाची योजना. सगळे काम झाले, पटापट मार्गी लागले, नाही का? विष्णुपंत मिरपगार, नाही का? देवाने गावात परत त्यांना उंच केलं. विकलेली शेती पुन्हा घेतली. आमेन म्हणाल का? नाही का? कशी ही परिस्थिती असू द्या, कुटुंब एकत्र आलं 20 वर्षाच्या नंतर. नाही का? सुरुवात वाईट झाली, पण आता शेवट वाईट होत नाही. आता आनंदात चालले, नाही का? नाही का? तो परमेश्वर माझा मेंढपाळे, मला काही उणे, तो मला संत, तो माझा जीव. मृत्यू छायेच्या दरीतून ही मी जात असलो तरी कसल्या अरिष्टांना घेणार नाही, कारण तुझी आकडी, तुझी काठी मला धीर देते. नाही का? म्हणजे जे वाईट घडलंय माझ्यासाठी ते चांगल्यासाठी आहे, नाही का? मी आशीर्वादित आहे, नाही का? माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. आणि म्हणून मला परिस्थितीला घाबरायचं नाही, मला दुःखाला घाबरायचं नाही, मला समस्याला घाबरायचं नाही, कारण परमेश्वर माझ्या बरोबर आहे. पहा उत्पत्ती 37 अध्यायामध्ये काय म्हणतो वचन? 37 अध्याय आणि 35 वचन पहा. 35 उत्पत्ती, थोडं पाठीमागे या, योसेफाविषयीच आहे. 37 अध्याय आणि 35 वचन. किती लोकांना कळत आहे संदेश? सगळ्यांना समजत आहे का? लिंक लागत आहे का? 37 अध्याय आणि 35 वचन. हा माईक मध्ये वाचा. हा गेले बरोबर, वाचा सिस्टर, मग नंतर वाचतील अंकल.
हा अहो कोणी शोक केला हा वाचा माईक मध्ये त्याचे मुलगे व मुली त्याचे मुलगे व मुली याकोबाचे योसेफाचे वडील हा हे सर्व त्याचे सांत्वन करायला त्याच्याजवळ गेले. आणि कुणाचं सांत्वन करत आहे बापाचं. योसेफाला तिकडे विकून टाकलं. कोणी टाकलं? आणि बापाचं सांत्वन करायला नाही का ते गेले आणि बापाला खोटं सांगितलं की म्हणे तो मेला. काय झाला म्हणे योसेफ आणि काय घेऊन आले ते त्याचा झगा कशाने भरला होता? रक्ताने भरलेला. बघा म्हणे तुमचा मुलगा मेला. बापाला माहितच नाही, त्याला विकून टाकलं. कुठं? मिसर देशात. उटी फराला विकलंय. बापाला माहित नाही. पहा वाचा पुढे. हा पण तो काही गेल्या समाधान न पावता म्हणाला, पहा याकोब म्हणाला मी शोक करत करत अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईल. हो आता तो कुठं गेला? माझ्या मुलाकडे अधोलोकात. मी नरकात जाईल. मी पण हे देवा कुठं जाईल? परंतु तो मेला होता का? नाही. आमेन म्हणा. आमेन. नाही का? अद्भुत आहे तो प्रिया. तो महान आहे. प्रेज द लॉर्ड. नाही का? तो कृपा करणारा परमेश्वर आहे. तो प्रत्येक दुःख आनंदात बदलणारा देव आहे. आणि म्हणून बायबल सांगतं जे शोक करत आहेत ते धन्य, कारण त्यांचं नाही का कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर आपली सर्व मागणी कुणाला कळवा. नाही का? आभार प्रदर्शनासह देवाकडे काय करा? प्रार्थना करा. म्हणजे तो आपल्या विपुल भांडारातून नाही का आमच्याकडे आशा आहे, ती आशा तो पूर्ण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्र 23 मध्ये आपण पाहिलं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. शेवटचं अजून एक वचन आपण वाचूया. इर्मियाचं पुस्तक 31 अध्याय आणि 13 वचन. 13 वचन काय सांगतं पहा. इर्मियाचं पुस्तक. त्या समयी तुम्ही आनंदाने नृत्य, तुमची मुलं आनंदाने काय करतील? नृत्य करतील. वृद्ध व तरुण एकत्र आनंद करतील. मी त्यांचा शोक पालटून तेथे आनंद करील आणि त्यांचे सांत्वन करील. त्यांच्या दुःखानंतर त्यांना आनंद करावा असे मी करील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणा. हालेलुया. पहा भेटलं का? वाचन करा. इर्मिया 31:13. इर्मिया 31:13. हा 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 आनंद करतील. मी त्यांचा शोक, आमेन म्हणा, मी त्यांचं दुःख पालटील. प्रेज द लॉर्ड. मी त्यांचे आजार बरे करील. ते बरे होतील येशूच्या सामर्थ्य नावामध्ये. त्यांचं दुःख आनंदात बदलेल. आमेन म्हणा. नाही का? मी त्यांच्या समस्या येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सोडविल. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक दुःखाचा अंत होईल. आमेन म्हणा. प्रत्येक आजाराचा अंत होईल. प्रत्येक समस्याचा अंत होईल. आणि देव तुम्हाला विजय देईल. देव तुम्हाला सहाय्य करील. हालेलुया. बोला हालेलुया. शेवटी देवाचं वचन वाचूया. उपदेशक 3 अध्याय. बघा जसं मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक गोष्टीचा समय आहे. उपदेशक 3 अध्याय 1 पासून काही वचन आपण वाचूया. उपदेशक 3 अध्याय 1 पासून काही वचन वाचा. उपदेशक 3 अध्याय. सर्वांचा उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. जन्म समय, मृत्यू समय, रोपण्याचा समय, रोपलेले उपटण्याचा समय असतो, बांधण्याचा समय असतो व बरे करण्याचा समय असतो, मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय असतो, रडण्याचा समय व हसण्याचा समय असतो, शोक करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो. आमेन म्हणा. नाही का? तुम्ही कुठल्या समयात आहात? प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या समयामध्ये. काहींचा रडण्याचा समय चालू आहे, काहीचा हसण्याचा समय चालू आहे.
आमेन म्हणा. नाही का, काही जण हसत आहे ही ही, पण एक दिवस तुम्ही देखील करोडूच येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया. नाही का, तुमचं दुःख आनंदात बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड म्हणा. किती लोक आशीर्वादित झाले. प्रत्येक समस्या सुटणार आहे, प्रत्येक दुःख आनंदात बदलणार आहे. आणि म्हणून आज पवित्र मेज आमच्यामध्ये आहे. हालेलुया. बोला हालेलुया. आज आपण शिकलो की जे शोक करत आहेत ते धन्य, त्यांचं काय करण्यात येईल. आता खरं सांगा, किती लोक शोक करत आहेत, किती लोक दुःखी आहेत. हा, नाही का, तुम्हाला शेताचं दुःख आहे, कधी मिळेल ग बाई. अजून कुणाला काय दुःख आहे, काहींना मुलाचं दुःख आहे. प्रताप सिंग वेगळ्या दुःखात आहेत. तुम्हाला काय कर्ज आहे का. काहीला म्हातारे झाल्याचं दुःख आहे, कधी मरा ते. प्रेज द लॉर्ड. काळजी करू नका. मेलो तरी कुठं जाणार आहेत. म्हणजे प्रत्येक दुःख आनंदात जे अशक्तपणात पेरले जातील ते गौरवात उठवले जातील. मेलो तरी आम्हाला चिंता नाही. हालेलुया म्हणा. हालेलुया. आमचं दुःख आनंदात मला प्रभूला सोडायचं नाही, मला प्रार्थना सोडायची नाही, मला विश्वासामध्ये मागे हटायचं नाही. जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. शैतानाची इच्छा आहे लोकांनी घाबरावं, प्रार्थनेला येऊ, बायबल वाचू नये, नाही का, तो मुख वाचू नये. गिळण्यासाठी, मंडळ्या बंद करण्यासाठी, चर्चेस बंद करण्यासाठी. परंतु आम्हाला घाबरायचं, आमचा देव जिवंत आहे. आमेन म्हणा. हालेलुया. तो अद्भुत आहे, तो किंग ऑफ किंग, तो राजांचा राजा आणि तो प्रभूंचा प्रभू आहे. तो अद्भुत आहे. त्यांनीच या संपूर्ण सृष्टीची रचना केलेली आहे. तो आम्हाला विजय द्यायला जात आहे, तो आम्हाला आशीर्वादित करत आहे. या प्रिया, आपण आपल्या जागेवर उभे राहूया. 2 मिनिटांसाठी उभे राहू. परत आपल्याला बसायचंय, आपल्याला गीत गायचंय, आनंदाने प्रभूचं गौरव करायचंय गीत गाऊन. आणि त्याच्यानंतर आपल्याला पवित्र मेजाकडे वळायचंय. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है, छुटकारा पाया हमेशा. प्रत्येकाला छुटकारा मिळणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस. आमेन. आराधना में है छुटकारा, बोला. आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु. बोलिए. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु. प्रार्थना करे, आराधना करे, तो अच्छा है, कितना भला है. प्रार्थना करे, आराधना करे, तो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा. Thank you, Jesus. Praise the Lord. धन्यवाद. मांगोगे तुम्हें मिलेगा,